Good morning, student. Today is the sixth activity, and in this activity, you have to try to report an incident in some detail. म्हणजे तुम्हाला एखाद्या घटनेचं वर्णन करता आलं पाहिजे. In this activity, you have to recollect your past events in mind and paste it on paper. Whether it may be an event of your birthday celebration, any program of your school, any event that you saw on road. बरोबर. In this worksheet they have give you 6 options for you to remember. वर्कशीटमध्ये तुम्हाला ते 6 ऑप्शन्स दिलेले आहेत. बघा, अ कॉरल ऑन द रोड म्हणजे रस्त्यावरील भांडण, ट्री प्लांटेशन प्रोग्राम ॲट स्कूल, शाळेतील वृक्षारोपणाचा कार्यक्रम असेल, कोविड-19 अँड द प्रिकॉशन यू हॅव टेकन, कोविड-19 आणि त्याबद्दल घेतलेली तुम्ही काळजी, व्हॉट यू डिड येस्टरडे, तुम्ही काल काय केलं, हाऊ आय क्रिएटेड अ स्मॉल गार्डन, मी छोटंसं गार्डन कसं तयार केलं असेल, नाव आय लर्न टू स्विम, आणि मी अशा प्रकारे आता मी अशा तऱ्हेने मी पोहायला शिकलो. हे वेगवेगळे 6 ऑप्शन्स आहेत की ज्याबद्दल तुम्हाला लिहायचं आहे, तुम्हाला लिहितं व्हायचं आहे इंग्लिशमध्ये. ओके, नाव यू डिसाईड व्हॉट यू वॉन्ट टू राईट अबाउट. सो फॉर युअर हेल्प आय एम गोइंग टू सॉल्व दिस. लेट्स सी द एक्झाम्पल ऑफ अ कॉरल ऑन द रोड. रस्त्यावरील भांडण. येस्टरडे आय वॉज वॉकिंग होम बाय रोड. काल मी रस्त्याने घरी जात असताना आय सॉ अ क्राऊड नियर द बस स्टॉप. मी बघितली गर्दी बसस्टॉपजवळ. युजली वी डोंट सी सच अ क्राऊड देअर ड्यू टू लॉकडाऊन. जनरली एवढी गर्दी नसते तिथं लॉकडाऊनमुळं. बट हाऊ कॅन देअर बी सच अ सडन रश. मग आता एवढी गर्दी आली कुठून? इन दिस क्वेस्ट, या प्रश्नामुळं आय टू बिकेम द पार्ट ऑफ दॅट क्राऊड. आणि या जिज्ञासेने मी सुद्धा त्या गर्दीचा भाग झालो. अँड आय फायनली सक्सिडेड इन एंटर इन टू मेन सीन. आणि मेन सीनमध्ये मी तिथं गेलो आणि बघितलं की अ बॉय फेल ऑफ अ बायसिकल अँड वॉज अनकॉन्शियस. एक मुलगा बायसिकलवरून पडला आहे आणि तो बेशुद्ध झालेला आहे. द क्राऊड वॉज बीटिंग द मॅन हू हॅड हिट द बायसिकल. गर्दी त्या माणसाला मारत होती ज्याने बायसिकलला ठोकलेलं होतं. ही वॉज बेकिंग फॉर सॉरी. तो क्षमा मागत होता. पीपल कॉल्ड पोलीस अँड हँडर ओव्हर टू द पोलीस. लोकांनी पोलिसांना बोलवलं आणि त्याला पोलिसांच्या हवाली केलं. बॉय वॉज ब्लिडिंग. मुलगा रक्ताने माखलेला होता. 2 men वेअर पोरिंग वॉटर ऑन हिज फेस टू मेक हिम कॉन्शियस. 2-3 माणसांनी त्याच्या तोंडावर पाणी मारलं आणि त्याला शुद्धीवर आणलं. फायनली स्टूड अप. तो उठला. समवन ग्रॅब हिज हँड अँड लेड हिम टू द हॉस्पिटल. एकाने त्याला धरून त्या हॉस्पिटलला नेलं. अँड आय वॉज फ्रायटन बाय दिस सीन अँड रॅन टू माय होम. मी त्या प्रसंगाने खूप घाबरलो आणि घराचा रस्ता पकडला, घराकडं पळालो. सो इट मे बी द कॉरल ऑन द रोड ऑर ॲन ॲक्सिडंट ऑन द रोड. चला ठीक आहे, हा ॲक्सिडंट ऑन द रोड झाला असेल तर तुम्ही त्याला नाव पण देऊ शकता, ॲन ॲक्सिडंट ऑन द रोड. किंवा भांडण पण होतं मध्यभागी थोडंसं ठीक आहे. ओके, चलता है. द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी इज टू राईट अबाउट युअर सेल्फ. आपल्याला आपल्याविषयी लिहिता आलं पाहिजे. हेअर आय एम प्रेझेंटिंग वन डेमो. माय सेल्फ, माय नेम इज विहान. माझं नाव विहान आहे. बट पीपल कॉल्ड मी बिहू. पण लोक मला बिहू म्हणतात. आय एम 15 year old बॉय. मी 15 वर्षाचा मुलगा आहे. आय लिव्ह इन मानिवली विथ माय पॅरेंट्स, ब्रदर अँड ग्रँडपॅरेंट्स. आय लव्ह माय फॅमिली व्हेरी मच. आय लव्ह गोईंग टू स्कूल एव्हरी डे अँड रिस्पेक्ट ऑल माय टीचर्स. म्हणजे मला शाळेत जायला आवडतं आणि मी शिक्षकांचा आदर करतो. आय लव्ह टू प्ले विथ माय फ्रेंड्स ड्युरिंग ब्रेक टाईम. म्हणजे ब्रेक टाईममध्ये मला आपल्या मित्रांसोबत खेळायला आवडतं. माय स्कूल हॅज अ ह्यूज प्ले ग्राउंड. माझ्या शाळेला खूप मोठं पटांगण आहे. वेअर आय प्ले सेव्हरल गेम्स विथ माय फ्रेंड्स. जिथं मी माझ्या मित्रांसोबत खेळ खेळतो. बट ड्यू टू लॉकडाऊन आय हॅव बीन मिसिंग दिस एक्सपिरियन्स सिन्स लास्ट इयर. पण लॉकडाऊनमुळं मागच्या 1 वर्षापासून मी त्या अनुभवाला मुकलेलो आहे. होप दिस इयर आय विल गो टू स्कूल अँड एन्जॉय माय स्कूल डेज. आणि होप, मला आशा आहे की यावर्षी मी शाळेत जाणार आणि माझे ते शाळेचे दिवस एन्जॉय करणार. थँक्यू. अँड द गुड न्यूज इज कमिंग टुडे दॅट 8वीपासून 12वीपर्यंत शाळा उघडणार आहेत असं वाटतं आहे. बघूया व्हॉट हॅपन. कदाचित विहान जे सांगतं आहे ते खरं होईल. चला मित्रांनो, आता ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये लक्षात घेण्यासारखे हे आहे की एखादा तुम्ही प्रसंग लिहित असणार ना की त्याला काहीतरी सुरुवात असली पाहिजे, तिथं मध्यभागी काहीतरी घटना असली पाहिजे.
आणि शेवट त्याचा गोड व्हायला पाहिजे किंवा काहीतरी ती समस्येचं निराकरण व्हायला पाहिजे, असं तो प्रसंग तुम्ही लिहायचा आहे. आणि दुसरी जी ॲक्टिव्हिटी येत आहे माय सेल्फ, त्यात तुम्ही स्वतःच्या आवडीनिवडी लिहू शकता. तुमचे निकनेम त्याच्यात येऊ द्या, तुमचं आवडीनिवडी त्याच्यात येऊ द्या,